नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव आहे मोनिका आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की स्त्रियांनी पैसे का कमवावेत या विषयावर. आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे की स्त्रियांची स्वप्न कशी हरवतात, लग्नानंतर त्या स्वतःला कशा विसरून जातात आणि त्यांनी काय करायला हवं या गोष्टींवर. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर वळूयात मेन विषयाकडे. तर आजचा विषय असा होता की आपण ज्या महिला, मी असू दे, तुम्ही असू देत किंवा इतर कुठल्याही महिला स्त्रिया ज्या आहेत त्या लग्नानंतर स्वतःमध्ये किती बदल करून आणतात ह्या विषयावर मला बोलायचं होतं. तर झालं असं की समजा, म्हणजे मी माझ्यापासूनच सुरुवात करते, कारण का माझ्या व्हिडिओवरती मी जे काही बोलते, ज्या व्हिडिओमध्ये मी जे काही सांगते ते मी रिअल एक्सपिरियन्स घेतलेला असतो. म्हणजेच मी म्हणजे नवीन काही सांगत नाही, जे मी स्वतः अनुभवलं असतं तेच मी तुमच्यासोबत सांगत असते, शेअर करत असते तुमच्यासोबत. तर आजही मी तुम्हाला जे रिअल माझ्यासोबत घडलं आहे किंवा मी कोणाचं तरी बघितलं आहे ज्यांच्यासोबत खरोखर ती गोष्ट घडली आहे त्याविषयी बोलते. तर बऱ्यापैकी महिला म्हटलं तर आपल्याला स्वतःला हरवून ना त्या इतरांचा जास्त विचार करतात. जेव्हा त्यांचं लग्न होतं, जेव्हा त्यांच्यावरती जबाबदारी पडते, तेव्हा त्या स्वतःला इतकं हरवून देतात ना, घरासाठी, घरातल्या कामांसाठी, घरातल्या माणसांसाठी किंवा मुलांसाठी स्वतःला ते एकदम म्हणजे विसरूनच जातात. जसं की त्यांचं कधी काही स्वप्न नव्हतंच, जसं की त्यांना कधी काही करायचं नव्हतंच असं. तर मला त्या माझ्या मैत्रिणींना, माझ्या भगिनींना हे सांगायचं की तुम्ही स्वतः पण काहीतरी आहात. तुमचं सुद्धा एक आयुष्य आहे, त्याच्यात तुमचे काहीतरी स्वप्न आहेत आणि ते सगळं सोडून तुम्ही फक्त म्हणजे घर सांभाळणे, मुलं सांभाळणे, नवरा आणि सासरची मंडळी यांना सांभाळण्यात घालवताय का? मी सुद्धा हीच चूक केली होती. तुम्ही सुद्धा ती चूक करत असाल तर आत्ताच तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच पाहिजे असं मला वाटतंय. बघा कसं होतं, एखाद्या मुलीचं जेव्हा लग्न होतं ना तेव्हा तिच्यावरती एक म्हणजे जबाबदारीच पडते. सगळं घर सांभाळायचं, घरातलं कुटुंब सांभाळायचं, त्यांचे मूड स्विंग्स, त्यांना काय हवं नको ते बघायचं. ह्या सगळ्या गोष्टी सर्वांच्याच बाबतीत होतात, ज्या माझ्या पण बाबतीत झाल्या होत्या. आणि मग आपण नवीन असल्यामुळे आपण काय करतो, स्वतःकडे म्हणजे स्वतःला जे आवडतं किंवा स्वतःला काय हवं ते बघण्यापेक्षा आधी सासरच्या मंडळींचा विचार करतो, घरच्या मंडळींचा विचार करतो आणि त्यानंतर आपण स्वतःचे निर्णय सुद्धा बदलायला लागतो. आपली आवड ना आवड सगळंच बदलायला लागतं. आणि मग काय होतं, घरातली कामं आणि एक म्हणजे नाही का जिम्मेदारी पडते आपल्यावरती की नाही आपल्याला हे पूर्ण करायचंच आहे, आज काहीही करता हे पूर्ण करायचंच आहे. आणि लग्नाआधी त्याच मुलीला हे सगळं करायची म्हणजे एक जबाबदारी म्हणून ती कधीच काम करत नाही घरातलं. लग्नाआधीचं आयुष्य वेगळंच असतं. आई वडील त्यांना प्रेमाने सांभाळतात आणि कुठलंही काम करायचं असेल तर मग ते जबाबदारी नाही, म्हणजे केलं तर केलं नाही तर नाही केलं असं लग्नाआधी मुलींचं असतं. पण तीच मुलगी जेव्हा लग्न होऊन दुसऱ्या घरी जाते तेव्हा घरातली हीच कामं तिच्यासाठी एक जबाबदारी होतात. ते तिला पार पाडायचेच असतात. कुठल्याही परिस्थितीत ती ते पार पाडलेच पाहिजे अशी म्हणजे घरच्यांची मानसिकता असते, अशी त्यांची इच्छा असते की बाबा आता ही नवीन सून आलेली आहे आणि हिच्याकडे आपण हे सगळ्या जबाबदाऱ्या दिल्या तर हिने ह्या पार पाडायला हव्यात. हां, मी असं नाही म्हणत की तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडू नका. पाडा तुम्ही. तुम्हाला जेवढं काम आहे ते पूर्ण करा. तुमच्या जे काही गोष्टी असतील नसतील ते सगळं पूर्ण करा. पण तेवढ्या एका दिवसामधून तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा. बऱ्याच मुली असतात त्यांना सिंगिंगची आवड असते, गाणं गाण्याची आवड असते. बऱ्याच मुली असतात त्यांना मेहंदी काढायची, रांगोळीची आवड असते, कोणाला मेकअपची आवड असते, कोणाला शिवणकामाची आवड असते. बऱ्याचशा गोष्टी असतात. कोणाला शिक्षण पूर्ण करायचं असतं तर कोणाला काय करायचं असतं. आणि लग्नाच्या आधी बरेच कुटुंब असं म्हणतात की आम्ही लग्नानंतर शिकू, लग्नानंतर तिचा छंद जोपासू, हे ते. पण ते फक्त बोलण्याच्या गोष्टी असतात. खरं म्हणजे खरोखर तसं घडवून कोणी आणत नाही कधी. हां, तर मग ते घडवून आणण्यासाठी आपल्याला स्वतःला प्रयत्न करावे लागतात. कोणीतरी करेल, कोणीतरी सांगेल म्हणून मग आपण आपला छंद, आपली आवड आपण बाजूला ठेवतो आणि मग आपल्या जिम्मेदारीमध्ये, आपल्या घरातल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत आपल्यावरती त्या पाडण्यामध्येच आपण स्वतःला हरवून टाकतो. तर तसं न करता किमान 1 किंवा अर्धा तास तरी तुम्ही स्वतःसाठी काढा. घरातली कामं झाल्यानंतर किंवा मग जेव्हा तुम्हाला मोकळा वेळ मिळत असेल तेव्हा दुपारी झोपण्याऐवजी तुम्ही तुमचं एखादं जी आवड असेल ती पूर्ण करा. तुम्हाला काय आवडतंय ती गोष्ट करा. समजतंय मी काय म्हणते? मग ती कुठलीही गोष्ट असू द्या.
कुठला छंद असू द्या किंवा कशाची तरी आवड असू द्या किंवा काहीतरी करण्याची तुम्हाला उत्सुकता असू शकते, किंवा मग तसं जरी नसलं तरी काहीतरी नवीन शिकण्याची जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही नवीन काहीतरी शिका. हां. आणि माझं सुद्धा असंच झालं होतं. मी याच्यामध्ये माझं स्वतःचं म्हणजे रिअल लाईफ एक्सपिरियन्स शेअर करते तुमच्यासोबत. मी सुद्धा जेव्हा नवीन लग्न होऊन आले, मी घरातली सगळ्यात लहानी सून होते. माझ्यापेक्षा एक मोठी माझी जाव आहे. तर मग तेव्हा असं झालेलं की घरी आमचे सगळे म्हणजे घरी कोणी नसायचं. सगळे जिकडे-तिकडे कामाला ह्याला त्याला जायचे. मग राहिले शेवटी घरात मी एकटीच. आणि मला लग्नाच्या आधी अशी सवय होती की काम केलं तर केलं, नाहीतर नाही केलं. आणि मी एकुलती एक असल्यामुळे माझा खूप पहिल्यापासून लाड झाला होता. तर मग मी कसं लग्नानंतर एकदम माझ्यावरती जिम्मेदारी आली, एकदमच जबाबदारी आली की म्हणजे दिराची मुलं आहेत घरात आणि आपणच घरात मोठे आहोत आणि सगळे जिकडे तिकडे कोणी कामाला गेले, कोणी कुठे गेले आणि असं आणि अशा ह्याच्यामध्ये आपल्यावरती सगळी जिम्मेदारी आहे. तर मग मी एकदम म्हणजे फ्रस्ट्रेट होऊन जायचे. म्हणजे मला असं म्हणजे चिडचिड व्हायची की मी काय करू आणि काय नको, आणि माझ्याकडनं हे राहिलं तर काय होईल, माझ्याकडनं ते काम म्हणजे सुटून गेलं, माझ्या हातनं नाही झालं तर मग काय होईल, आणि मिस्टरांचे कपडे इस्त्री करायचे, ते जर नाही झाले तर ते काय बोलतील मला. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना माझं एकदम असं जम्बलिंग व्हायचं. आणि मग मी काय करायचे, दिवस रात्र म्हणजे माझं सगळं कामातच जायचं. सकाळी उठल्यापासून जे काम ते संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत काम. उद्या नाश्त्याला काय बनवायचं हे सुद्धा मी रात्रीच विचार करायचे. म्हणजे इतकी मी त्या कामांमध्ये गुंतले होते की मी स्वतः. आणि जेव्हा माझं लग्न जमलं होतं तेव्हा मी आपलं फायनल इयरला गेले होते, म्हणजेच 15वीला गेलेले होते. आणि मी 15वीचं ऍडमिशन सुद्धा घेतलं होतं लग्न होण्याआधीच. आणि मी हे सगळं विसरूनच गेले होते की मी 15वीला आहे आणि मला त्याचा अभ्यास करायचा आहे, फायनल इयरचा माझा अभ्यास आहे माझ्या मागे, मला त्याचे एक्झाम द्यायचे. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यावरून पूर्णपणे सपाट झाल्या होत्या. आणि मग एक दिवशी अचानक मला असं रिअलाइज झालं, माझ्या मैत्रिणीचा फोन आला. मग ती मला म्हटली की आपली एक्झाम आहे, काय तुझं काय चाललंय, अभ्यास होतोय की नाही, हे ते. असं नाही बरं का की माझ्या सासरच्यांनी मला सपोर्ट नाही केला किंवा माझ्या हस्बंडनी सपोर्ट नाही केला, असं काहीच नाही माझ्या बाबतीत घडलेलं. त्यांनी मला माझे पुस्तकं प्रोव्हाइड केले होते, मला सपोर्ट सुद्धा करत होते. पण माझंच मी स्वतःला हरवून गेले होते की मला अभ्यास पण करायचा आहे आणि मला एक्झाम पण द्यायच्या आहेत. ह्या घराच्या कामांमध्ये आणि ह्या घरातले म्हणजे सदस्यांच्या ह्याच्यामध्ये मी सगळं विसरून गेले होते. म्हणजे स्वतःलाच विसरून गेले होते की मी स्वतः पण काहीतरी आहे म्हणून. तर अशा परिस्थितीमध्ये मग तरी सुद्धा मी एक्झाम दिल्या, मी पास झाले. आणि त्यानंतर परत माझी मोठीवाली मुलगी 5 वर्षाची, आता ती माझी मुलगी झाली. आणि मुलं झाल्यानंतर तर महिला इतक्या बिझी होऊन जातात, इतक्या बिझी होऊन जातात की सांगायलाच नको. फक्त ते मूल आणि मूल घरातलं काम आणि मूल या दोनच गोष्टी आपल्या मागे लागतात. माझ्या बाबतीत सुद्धा तेच घडलं आणि मी सुद्धा तीच चूक केली. पण माझ्यासारखी इतर कोणी महिलांनी चूक करू नये म्हणून मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला. आणि ज्या कोणी महिला हा व्हिडिओ बघत असतील, कदाचित त्यांच्यासोबत सुद्धा अशी परिस्थिती आता सध्या सुरू असेल की बाबा बाळ झालंय, लहान बाळ आहे आणि घरात कोणी किंवा सांभाळणारं नाहीये माणूस किंवा काय, घरातली कामं आणि बाळ ह्या दोन गोष्टींमध्येच ते अडकून पडले आहेत. अशा पण काही महिला हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना पण मला हे सांगायचं की जास्त स्ट्रेस घेऊ नका. जरी बाळ लहान असलं तर बाळ झोपल्यानंतर तुमची काय जे छंद आवड असेल ना ती तुम्ही करा. अर्धा तास तरी किमान बाळ झोपतच आणि घरातलं काम काय ते होतच राहतं आणि ते आयुष्यभर पुरणार नाही. आणि आपण कसं महिला माहिती आहे, कुठे बाहेर जरी जायचं असलं ना तरी आधी घरातला आपण विचार करतो की घरातली कामं कधी होतील, कसे होतील, कसं मॅनेज करायचं. मग उद्या कुठेतरी बाहेर जायचं तर मग सकाळी लवकर उठावं लागेल, घरची कामं करावं लागतील, स्वयंपाक करावं लागेल, हे ते. हा सगळा विचार आपल्याला एकदम येतो, ते नियोजन आपल्या डोक्यामध्ये परफेक्ट होतं. पण तेच जर आपलं स्वतःचं काहीतरी करायचं असेल, आपल्याला स्वतःला काहीतरी करायचं असेल, आपल्याला स्वतःला म्हणजे काहीतरी म्हणजे समजा जरी कुठलं काम नसेल, जरी कुठला छंद नसेल, तर समजा नॉर्मल एखादी गोष्ट मी सांगते की जर समजा पार्लरला जायचं असेल, थ्रेडिंग करायची असेल किंवा फेशियल करायचं असेल किंवा काय, तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सुद्धा आपण विसरून जातो की मला स्वतःला पण काहीतरी करायचंय म्हणून. आपण फक्त घरच्यांचा, घरातल्या कामांचा, मुलांचा आणि इतरांचा विचार करत राहतो. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे सांगायचं होतं की तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःला बघा. आणि जर तुम्ही अजूनही घरातल्या कामांमध्ये आणि ह्याच्यामध्ये गुंतलेले असाल, जरी तुम्ही नोकरी करणाऱ्या महिला असताल तरी सुद्धा, नोकरीकडे फक्त फोकस करत असाल, पैसे कमवण्याकडे फोकस करत असाल तर प्लीज कृपा करून तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या. आणि तुम्ही जर तसं करत नसाल, पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला आठवलं असेल की बाबा आपला पण काहीतरी छंद आहे, आपली पण काहीतरी आवड आहे, आपण पण काहीतरी करायला पाहिजे, तर तुमच्या स्वतःसाठी तुम्ही अर्धा तास तरी दिवसातून काढा. तुमची आवड जोपासा, तुमचा छंद जोपासा.
हेच मी सांगेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अजून एक असाच व्हिडिओ मी घेऊन येईल. दर आठवड्यात माझे 2 व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तोपर्यंतसाठी धन्यवाद आणि बाय बाय.